मेष राशीच्या आयुष्यात मोठा टर्निंग पॉइंट येणार आहे. होय, मेष राशीवाल्यांनी ऐका. 29 मार्च 2025 रोजी मेष राशीला 7.5 सुरू झाली आणि ती 2032 मध्ये संपणार आहे. मेष राशीच्या लोकांसाठी 7.5चा हा काळ आव्हानात्मक असला तरी तो प्रगतीचा एक मोठा टर्निंग पॉइंट ठरू शकतो. मेष राशीवर मंगळाचं वर्चस्व असल्यानं या राशीची लोक उत्साही आणि घाई गडबडीत निर्णय घेणारे असतात. पण 7.5 त्यांना संयम आणि शिस्त शिकवते. 7.5च्या काळात नेमकं काय घडू शकतं, चला बघूया. 7.5 मध्ये मेष राशीच्या लोकांच्या आयुष्यात काही प्रमुख बदल दिसू शकतात. जर तुम्ही नोकरी किंवा व्यवसाय करत असाल तर अचानक मोठी जबाबदारी येऊ शकेल. सुरुवातीला हे ओझं वाटेल, पण यामुळेच तुमची समाजात एक वेगळी ओळख निर्माण होईल. स्वभावातही बदल दिसेल. मेष राशीचा उतावळेपणा कमी होऊन कमालीचा गंभीरपणा येईल. तुम्ही विचार करून निर्णय घ्यायला शिकाल. आता नातेसंबंधांची पारख तुम्हाला या काळात होणारच आहे. या काळात कोण आपला आहे आणि कोण परक हे स्पष्ट होणार आहे. चुकीची लोक आयुष्यात दूर होतील आणि खऱ्या मित्र नातेवाईकांची साथ या काळात मिळेल. आता आर्थिक धडेही घेता येणार आहे बरं का. विनाकारण होणारे खर्च थांबवून गुंतवणुकीकडे तुमचा कल वाढेल. हा काळ तुम्हाला भविष्यासाठी आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवेल. आता काय काळजी घ्यावी बरं या काळात, तर घाई टाळा. वाहन चालवताना किंवा कागदपत्रांवर सही करताना घाई करू नका. विनाकारण कोणाशीही वादात पडू नका. विशेषतः कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करा. आळस सोडा. शनी कष्टाचा कारक आहे. यामुळे आळस केल्यास कामात अडथळे येऊ शकतात. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. थोडक्यात सांगायचं तर मेष राशीच्या आयुष्यात 7.5 ही घाबरवण्यासाठी नाही तर स्वतःला सिद्ध करण्यासाठी येते. हा तुमच्या आयुष्यातील असा टर्निंग पॉइंट आहे जो तुम्हाला यशाच्या शिखरासाठी तयार करतो. मेष राशीच्या लोकांसाठी 7.5चा काळ किंवा महत्त्वाचे ग्रहांचे बदल हे जीवनात मोठे बदल घडवून आणणारे ठरतात. या टर्निंग पॉइंट बद्दलची सर्वात महत्त्वाची माहिती म्हणजे मेष राशीच्या व्यक्तींसाठी जेव्हा शनीचं भ्रमण मीन, मेष किंवा वृषभ राशीतून होतं तेव्हा 7.5चा प्रभाव जाणवतो आणि हा काळ केवळ संघर्षाचा नसून आत्मपरीक्षण आणि प्रगतीचा असतो. आता पहिल्या टप्प्यात मानसिक ताण किंवा अनावश्यक खर्च वाढू शकतात, मात्र हा काळ तुम्हाला भविष्यातील मोठ्या बदलांसाठी तयार करत आहे असं समजूनच कामं करावी. जुन्या सवयी सोडून द्याव्या. नवीन काहीतरी शिकण्यासाठी तुमचा कल वाढवावा. जेव्हा शनिदेव स्वतःच्या म्हणजे तुमच्या राशीत येतो तेव्हा तो तुमच्या व्यक्तिमत्वात मोठे बदल घडवतो. नोकरी किंवा व्यवसायात अचानक मोठे फेरबदल तुम्हाला बघायला मिळू शकतात, जे सुरुवातीला कठीण वाटत असले तरी दीर्घकाळासाठी फायदेशीर ठरणारे असू शकतात. या काळात तुम्ही अधिक व्यावहारिक बनता.